चला मुलांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे तू मंत्री होशील का. राजवाड्यासमोरील प्रचंड मैदान, तिथं प्रचंड गर्दी उसळली होती. टाळ्यांचा कडकडाट होत होता. लोकांच्या उत्साहाला, आनंदाला उधाण आलं होतं. प्रत्येक जण बहुरूप्याचा खेळ पाहण्यात गढून गेले होते. उच्चासनावर बसून खुद्द बादशहा अकबर आपल्या दरबारी मानकऱ्यांसह खेळ पाहत होते. गेले 4-5 दिवस विविध सोंगे घेऊन बहुरूप्याने सर्वांचे मनोरंजन केले होते. आज बहुरूपी एका पुष्ट बैलाचे सोंग घेऊन डुरकत दौडत गळ्यातील घंटानाद करीत मैदानात आला होता. त्याने आणलेल्या बैलाचे अप्रतिम सोंग पाहून सर्वजण आनंदाने नाचू लागले, टाळ्या पिटू लागले, बहुरूप्यावर बक्षिसांची खैरात करू लागले. बैलाच्या वेशातील बहुरूपीही मोठ्या डौलात प्रेक्षकांपुढून हिंडत होता. होणारं कौतुक व बक्षिसाच्या खैरातीनं खुश झाला होता. इतक्यात प्रेक्षकांपैकी कोणीतरी बैलाच्या अंगावर एक खडा मारला आणि तो प्रेक्षक एकदम मोठ्याने ओरडला, वा, फारच छान, अप्रतिम, अगदी हुबेहूब, वा. त्याबरोबर त्याने आपल्या डोक्यावरील टोपी बिदागी म्हणून बैलाच्या अंगावर भिरकावली. हे दृश्य पाहिले मात्र राजा अकबर काहीसा चिडला. तो त्या प्रेक्षकाला काही म्हणणार तेवढ्यात बैल वेशातील बहुरूपी राजाला म्हणाला, महाराज, रागवू नका. ज्याने टोपी बिदागी म्हणून दिली तीच खऱ्या मोलाची व खऱ्या कसोटीची देणगी आहे. आश्चर्यचकित झालेल्या राजाला तो सांगू लागला, महाराज, त्याच प्रेक्षकाने माझी खरी परीक्षा घेतली. त्याने एक खडा माझ्या अंगावर मारला आणि खऱ्या बैलाची कातडी जशी थरथरते तशी मी ती थरथरवली. माझ्या त्या बेमालूम सोंगावर बेहद खुश होऊन त्याने त्याच्या जवळ होती ती टोपी बक्षीस म्हणून माझ्याकडे फेकली. महाराज, इतर मौल्यवान बक्षिसांपेक्षा खऱ्या दर्दी पारखी माणसाची टोपी हीच माझे श्रेष्ठ बिदागी आहे. त्या तरुणाच्या बुद्धिमत्तेची, चातुर्याची, कल्पकतेची चमक लक्षात येताच त्याला जवळ बोलावून बादशहाने त्याची विचारपूस केली व माझ्या मंत्रिमंडळात तू मंत्री होशील का असे विचारले. बिरबलाने उत्तर दिले, ज्याच्या दारिद्र्याला नाही जंत्री त्याला जर आपण करणार मंत्री तर ते कोण नाकारेल. बिरबलाच्या या चाणाक्ष उत्तराने बादशहा झाला एकदम खुश व त्याने बिरबलाला दिला दरबारी वेश. असा झाला बिरबलाचा दरबारात प्रवेश.